इथं बघू शकतात मित्रांनो, हा पुरा उन्हाळा कांद्याचा प्लॉट आहे आणि इथं त्याची पात आहे जी पुरी आडवी पडून गेली आहेत. हे तुम्ही पाहू शकता. हे पुरं तिथं लोक जाते तिथं पुरा उन्हाळा कांद्याचा प्लॉट आहे. तुम्ही हे बघू शकता, ही साईज चांगली अशी बरी मांडी जहाज आहे. अजून त्याला एक पाणी भरल्यानंतर कांदे पूर्णपणे रेडी होऊन जातील आणि जवळ 150 क्विंटल हा ॲव्हरेज एका एकरामध्ये आपल्याला बघायला मिळतोच. आणि या ॲव्हरेजच्या मागे कारण असं आहे की ना, त्याला खाद पाणी म्हणजे वेळोवेळी असतात. खाद पाणी हे बघू शकतात मित्रांनो. बघा कांदे एकदम म्हणजे खूप झाले. अजून त्याला एक फवारणी द्यायची आहेत, म्हणजे फवारणी ना अजून एक फवारणी आणि अजून ना एक फवारणी आणि 2 पाणी, म्हणजे 2 पाणी म्हणजे एक पहिले पाणी द्यायचं, नंतर त्याच्यानंतर फवारणी मारते एक, आणि मग त्याच्यानंतर डबल पाणी भरायचं. म्हणजे ते नाळ ज्या ते म्हणजे आपण काय म्हणतात ते नाळ ते रसेल ते खाली उतरतं आणि ते कांदा फुगवून होतो. त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने आपला माल तयार होईल. बघू शकतात इथं पुऱ्याने मान टाकून द्यायला आहे. आणि ना गे आता चला आता आपण पुढं पाच जाऊयात. बघू शकतो मित्रांनो, बिलाईत खूप झालेला आहे हिवाळ्यामुळं. हे बघू शकतात मित्रांनो, पुरा प्लॉट मी आता इथं पाहून दाखवणार. हे बघू शकतात मित्रांनो, हा कांदा इथं हे जी दिसतंय तुम्हाला रसायन, हे खाली उतरलं का कांदा फुगून एकदम म्हणजे मोठा होतो असं. आणि ना हे पुरा प्लॉट जो आहे हे पाहू शकतात. आणि आता इथं एक फवारणी बाकी आहे, ती आता शेवटची फवारणी आणि 2 पाणी, म्हणजे आता उद्या पाणी भरायचं आहे. आणि आता विहिरीला तर उन्हाळा असल्यामुळे विहिरीला पाणी कमी पडलं आहे. आणि तुमच्या विहिरीचं पाणी अजून आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.